भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका T20 विश्वकप आज फायनल सामना होत आहेत। आपण या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले जे कॅप्टन आहेत रोहित शर्मा यांचे कोच जे आहेत दिनेश लाड सर आपल्यासोबत आहे। सर कसं पाहता आज फायनल मॅच होत आहे, बरेच वर्षानंतर T20 विश्वकपमध्ये भारत आहेत पुन्हा गेला आहेत आणि फायनल मॅच आहे जे सामना थोडक्यात वेळात आता जे होणार आहेत, कसा पाहता याकडे आपण? कसं म्हणजे मी प्रत्येक चॅनलला एकच गोष्ट सांगतोय की मी आज पॉझिटिव्ह आहे खूप। आज आपण ज्या पद्धतीने खेळत आलो आहोत, जर ते सक्सेस झालं तर आज आपण फायनल नक्कीच जिंकू आणि रोहितच्या हातामध्ये मी वर्ल्ड कप बघेन असं मला वाटतं। सर बरेच खेळाडू आज खेळणार आहेत, मात्र रोहित शर्माचं मागील आपण 2-3 मॅच पाहिलं तर चांगला एक स्ट्राईक रेट आहे त्यांचा, चांगला खेळत आहेत। मात्र अशामध्ये आज शेवटच्या आहेत मॅच, फायनल आहे, सामना आहे, किती उत्सुकता आहे तुमच्यामध्ये आणि कसे याकडे सर्व आपण मॅचचा पाहणार? खरं तर रोहितने ज्या पद्धतीने आधीच्या मॅचेसमध्ये परफॉर्मन्स केलेला आहे, चांगली बलंदाजी केलेली आहे, तर आजच्याही मॅचमध्ये चांगला करेन। पण मी रोहितच एकटा म्हणत नाही की रोहितबरोबर सायमल्टेनियसली मी विराट आहे, पंत आहे, पंड्या आहे, सूर्यकुमार आहे, दुबे आहे, जडेजा आहे, अक्षर पटेल हे पण चांगले फलंदाजी करतात। त्याच्यामुळे सगळ्यांचा परफॉर्मन्स जर चांगला झाला, सगळ्यांनी जर कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच आपण हा सामना जिंकू। कारण आपल्या गोलंदाजीने खूपच चांगली गोलंदाजी केली प्रत्येक मॅचमध्ये, कारण त्यांच्यामुळे आपण हे मॅचेस जिंकत आलेलो आहे। त्याच्यामुळे आपण आज पॉझिटिव्ह वेने जायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह वेने जाऊन आपण हा सामना जिंकून वर्ल्ड कप घेऊन यायला पाहिजे। सर एकंदरीत आपण पाहिलं तर रोहित शर्मा असतील किंवा शार्दुल ठाकूर यांचा आपण कोच राहिलात, आपण त्यांना प्रत्यक्ष कोच असताना जेव्हा त्यांना घडवत होता तेव्हापासून रोहित शर्माचा आत्तापर्यंत आपला प्रवास माहिती असेल, कशा पद्धतीने एकंदरीत रोहित शर्माच्या या प्रवासाकडे पाहता आणि रोहित शर्मा किती ॲक्टिव्हली हे सर्व कामं करतात, कशी खेळतात आणि कशी याकडे कसं? खरं तर रोहितला मी लहानपणापासून बघितलेलं आहे, कारण मला त्याच्या पॉझिटिव्ह सगळ्यात त्याच्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यावर स्वतःवर असणे त्याचा विश्वास, त्याच्यामुळे आत्तापर्यंत त्याचा परफॉर्मन्स आला त्याच्या स्वतःच्या विश्वासानेच झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट कर्णधारपदाचं म्हटलं तर मी शाळेमध्ये पण त्याला कॅप्टन बनवला होता शाळेच्या काही मॅचेसला, आणि त्यांनी एका हाती आपले मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत। पण त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण एक आहे की तो सगळ्यांना घेऊन खेळणारा कर्णधार आहे। कारण तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाकडनं कसं त्याचं काढायचं, कसं गोलंदाजाला कसं आणायचं, कधी आणायचं, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे। त्याच्यामुळे जो सक्सेस आतापर्यंत झाला आहे तो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित शर्माचा सेल्फ कॉन्फिडन्स हाच आहे मला वाटतं। सर आजचं जर आपण पाहिलं तर मॅच जे आहेत इंडिया आणि साऊथ आफ्रिका, इंडिया पण हारलेली मॅच आहे आणि साऊथ आफ्रिका दोघांमध्ये हा सामना होणार आहे, त्यांच्याकडे आपण कसं पाहता की एकंदरीत त्यांचे कोण खेळाडू वगैरे आहेत जे आपल्याला टप देऊ शकतात? T20मध्ये तुम्ही काही गेस करू शकत नाही। T20 तो त्या दिवशी एखादा प्लेअर चांगला करेल त्या तो दिवस त्याचा असतो, परंतु त्यांची टीम चांगली आहे आपण असं म्हणू शकत नाही, कारण त्या लोकांनी पण चांगला परफॉर्मन्स करून ते फायनलला पोहोचले। फायनलला टीम येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्यांचे काही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत, त्यांचे गोलंदाज पण चांगले करतायत, पण एक भारतीय म्हणून, एक रोहित शर्माचा कोच म्हणून मला असं वाटतं की हा सामना आपण जिंकावा आणि रोहितच्या हातात मला वर्ल्ड कप दिसावा, हे सगळ्यात माझं मोठं स्वप्न आहे असं मला वाटतं। सर रोहित शर्मासोबत इंडियाचे जे टीममध्ये आहे, भारताच्या टीममध्ये आणखी जे प्लेयर्स आहेत त्यामध्ये कुणावर अजून आपला अधिक विश्वास आहे का चांगला खेळणार आहे? तर माझा विश्वास प्रत्येक खेळाडूवर आहे, असं नाही की रोहितचा आहे किंवा विराटचा आहे किंवा सूर्यकुमार, प्रत्येक खेळाडूवर। कारण तुम्ही त्या लेवलला पोहोचले, तुम्ही इंटरनॅशनल खेळताय, तुम्ही देशासाठी खेळताय, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू हा चांगलाच खेळाडू आहे, त्यांच्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं। त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करता येत आहेत, कारण आपले फलंदाज पण चांगले फलंदाजी करतात, आपले गोलंदाज पण चांगले गोलंदाज। त्याच्यामुळे मी याचा पर्टिक्युलर एका मुलाबद्दल बद्दल बोलणार नाही, मी प्रत्येक जणांबद्दल सांगेन की प्रत्येक जण चांगलं करतोय आणि चांगलं केल्यावरच आपण फायनलला पोहोचलेलो आहे। त्याच्यामुळे आजच्या दिवशी पण त्यांनी चांगलं करावं आणि फायनल जिंकावी। नक्कीच आपण पाहिलं तर मॅच जी आहेत इंडिया जिंकावी यासाठी जे रोहित शर्मा आहेत चांगला खेळावा आणि त्यासोबत टीम जी आहेत ती देखील चांगला खेळावी अशा आशा रोहित शर्मा यांचं कोच दिनेश लाड यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।